हे जे पाण्यात जागा आहे या ठिकाणी कोणत्या सॉन्गची शूटिंग झाली आहे सांगतो तुम्हाला, व्हिडिओ पूर्ण पाहून जा. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुषार आणि परत एकदा आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. पहिले सकाळ सकाळी अंघोळ रेडी झालो आणि आपल्या बॅगा पॅक करून घेतली. मग आपली बॅग उचलली. मग आता आज आपल्याला जाणं होतं दुसऱ्या ठिकाणी. आपण तर रेडी झालतो पण इकडे प्रशांताचं दात घासणं चालू होतं. बाहेर आलो, म्हटलं चला आता आपण पहिले चहा घेऊन घेऊ. तडी तर पहिले घोडभर चहा घेऊन घेतला. म्हटलं आता चला अडी ताप चतवला तर अंग शकून घेऊ. तडी चहा प्याला, अंग शकणं झालं. मग निघलो पुढे जायसाठी. पुढे तर आलो, म्हटलं चहात काही झालं नाही, पहिले आपण नाश्ता करून घेऊ. पुढे येऊन मग नाश्ता करून घेतला सर्वांनी. तडी नाश्ता केला. मग निघलो चित्तोडगड पायासाठी. म्हटलं एनर्जी तर लागेनच, बाकी काय बी म्हणा भाऊ, पण जुन्या काळातलं काम एकच नंबर असते. पहिले तर आपली गाडी दिली पार्किंग मध्ये लावून, मग निघलो दर्शन करायला. कारण या चित्तोडगडावर दर्शन करायला मंदिरं बी आहे आणि इकडे वानरात डायरेक्ट मंदिरावर बसवलेत. पा किती मोठे आहे. जाऊ द्या म्हटलं, ते त्याचं काम करू राहिले, आपण आपलं काम करू. तडी पहिले मंदिरात येऊन दर्शन करून घेतले देवाचे. तडी दर्शन करून मग निघलो पुढे. आणि पहा तिरंगा कसा आपला देशात फडकत आहे इकडे. हेच तर खरी शान आहे आपल्या देशाची. मग तडून निघलो दुसऱ्या ठिकाणी जायला. यालाच तर म्हणतात प्राण्यांची सेवा. लय दिलदार आहे माणूस. तडी तर पहिले अलग अलग गड पाहत निघलो आम्ही पुढे. बाकी पहा भाऊ, खिडक्या कशा बनवायला एक नंबर. आणि तुम्हाला तर काही मी एवढी माहिती देऊ नाही शकत, कारण हे एक जागा नाही आहे, लय मोठ्या जागा आहे, म्हणून तुम्हाला एकाच गडाची माहिती दे. मग निघलो दुसऱ्या ठिकाणी. जे जुन्या काळातले गड आहे ते एक नंबर दिसायला आहे भाऊ. पण मग बाकी जुन्या काळातलं काम म्हणजे काम असते. अरे माणसा विषय असा आहे की जे पर्यटक इथे घुमायला येतात ते ना हा गार्ड करायला, कारण हे माहिती देते हा गार्ड. तुम्ही म्हणसान आपण नाही केला, पण आपण बी करेल होता एक गार्ड. आणि हा जो ब्लॅक जॅकेट वाला आहे हा आपल्याला माहिती देत होता, आपला गार्ड होता हा. त्या गार्डनं माहिती दिली. मग निघलो पुढे जायसाठी. आणि तो गाण्याचा विषय असा झाला की त्या ठिकाणावर हे गाणं आपलं शूटिंग होईल होती. आज फिर जीने की तमन्ना आहे. जाऊ द्या म्हटलं, ते जीने की तमन्ना राहू द्या, आपण चला पुढे आता. सर्व जागा पाहून घेतल्या. मग म्हटलं चला आता आपण चालले तो दुसऱ्या ठिकाणा. चित्तोडगड पाहण्यात आला. मग पुढे येऊन पाहत होतं इकडे लग्न होतं. म्हटलं चला लग्नात जाऊ. आणि लग्नात जायचा विषय असा काही नव्हता बरं. या चौथ्या पार्ट मध्ये एवढंच. भेटू परत दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपल्याला फॉलो करून घ्या.